नमस्कार. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. तर आज आपण चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज पाहणार आहोत. त्यातली आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे मोदक अतिशय पौष्टिक आहेत. पारंपरिक पद्धतीनं सारण कसं बनवायचं तेही सांगितलेलं आहे. तसेच हे मोदक जास्तीत जास्त काळ टिकवावेत, कसे टिकतील यासाठीही छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. सोबतच मोदकांच्या जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतला तरीही चालेल, किंवा 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेऊन यामध्ये 2 चमचे रवा घातला तरीही चालेल. त्यानेही मोदक कुरकुरीत होतात. मी इथे पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि 2 चमचे तूप मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्याचं मोहन आपण यावरती घालणार आहोत. व्यवस्थित आधी चमच्याने मिक्स करून घेणार आहोत, कारण मोहन जे आहे ते गरम असतं आणि नंतर व्यवस्थित आपण ते मोहन पिठाला छान व्यवस्थित हाताने लावून घेणार आहोत. मिठाचं प्रमाण योग्य असेल तर आपल्या मोदकाच्या आवरणाला चव खूप छान येते आणि कडकडीत मोहन घातल्यामुळे बाहेरचा जो आवरण असतं ते छान कुरकुरीत होतं. तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, जसं आपण पुरीला मळतो तसा. जर हे पीठ पातळ झालं तर म्हणजे आपलं मोदकाचे आवरण आहे ते कुरकुरीत होत नाही. त्यामुळे मस्त घट्टसर असा हा मी गोळा मळून घेतला. हा गोळा मळायला मला अर्धा पेलाच पाणी लागलं. तर व्यवस्थित हा गोळा मळून घेतला आहे. आता यावरती झाकण ठेवून हा ॲटलिस्ट आपण 30 मिनटं तरी मुरवायला ठेवणार आहोत. 30 मिनटापेक्षा जास्त भिजवला तरीही चालेल. तर आता 30 मिनटं झालेले आहेत. आपला गोळा व्यवस्थित भिजलेला आहे. यावरती आपण 1 चमचाभर तेल घालणार आहोत आणि तेल घालून हा पुन्हा मळून घेणार आहोत. व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. व्यवस्थित एकजीव केल्यामुळे याच्या पाऱ्या छान होतात आणि मोदकाला छान लेअर सुटतात. तर तुम्ही पाहू शकता हा व्यवस्थित मी एकदा मळून घेतलेला आहे. आता आपण हे पीठ साईडला ठेवणार आहोत. त्याआधी आपण याचे गोळे करून घेणार आहोत. तर लिंबाच्या आकाराचे साधारण मी छोटेसे गोळे करून घेतलेले आहेत, ज्याने आपले मोदक जास्त मोठेही होणार नाहीत आणि जास्त छोटेही होणार नाहीत. तर एवढ्या साहित्यात माझे साधारण 18 ते 20 गोळे तयार झालेले आहेत. म्हणजे 18 ते 20 मोदक आपले तयार होणार आहेत. आता हे साईडला ठेवून आपण सारणाची तयारी करूयात. तर इथे एका पॅनवरती मी चमचाभर तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तूप व्यवस्थित वितळलं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे काप टाकणार आहोत. तर साधारण 1.5 छोटी वाटी मी ड्रायफ्रूट्सचे काप टाकलेत. यात बदाम, काजू आणि पिस्ते आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. हे ड्रायफ्रूट्स तुपावरती व्यवस्थित आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. व्यवस्थित परतले की यामध्ये 1 बाउल भरून मी खवलेला नारळ टाकलेला आहे. मी हा नारळ छान ओला नारळ आहे तो खवून घेतलेला आहे. हा नारळ आपण या ड्रायफ्रूटसोबत तुपावरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत. 1-2 मिनटं हा व्यवस्थित भाजून घ्यायचा. याचं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. हा व्यवस्थित भाजला गेला की आपण ज्या बाउलने नारळ घेतला त्याच बाउलने अर्धी वाटी आपण किसलेला गूळ घेणार आहोत आणि गूळही या नारळासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता गूळ पहिल्यांदा वितळतो आणि नंतर पुन्हा एकजीव होऊन कडक होतो. तर गूळ वितळायला सुरुवात झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आपण सतत हलवल्यानंतर छान एकजीवही झालेला आहे. आपलं सारण छान तयार झालेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा खसखस घालते. खसखसीने याला खूप छान चव येते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपलं सारण छान सुट्टं झालेलं आहे. यामध्ये पाव चमचा मी जायफळ पूड घालते. याने खूप छान चव येते. तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तर यात वेलची पूड घातली तरीही चालेल. आपलं सारण छान सुटसुटीत झालेलं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला सुटसुटीत करायचं नाही आहे, कारण ते थंड झाल्यानंतर अजून सुटसुटीत होतं. तर गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि सारण आपण थंड करून घेणार आहोत. साधारण 10 ते 15 मिनटामध्ये आपलं जे सारण जे आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे. एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात. आपलं सारणही तयार आहे. पिठाचे गोळे करूनही तयार झालेले आहेत. तर आता आपण मोदक तयार करायला घेऊयात. तर मी 1 पिठाचा गोळा गव्हाच्या पिठामध्ये बुडवून हा व्यवस्थित लाटून घेणार आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी पारी लाटून घ्यायची. जास्त जाड असेल तर मोदक खाताना गव्हाच्या पिठाची चव लागते आणि पातळ असेल तर मोदक फुटायची शक्यता असते. तर आता यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. आपली पारी किती मोठी आहे यानुसार तुम्ही सारण कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचाभर सारण घातलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळपाटावरच मी या पारीला छान कळ्या पाडून घेते. तुम्ही जर नवशिके असाल, पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर ही टीप तुमच्यासाठी खूप युक्त ठरेल. तुम्ही अशा मदतीने
छान असा मोदक बनवू शकता। तर व्यवस्थित कळ्या पाडल्यानंतर हातावरती घ्यायचा आणि याच्या कळ्या दुसऱ्या हाताने व्यवस्थित जुळवून घ्यायच्या। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित याचा शेंडा दाबून घ्यायचा आणि बाजूने थोडासा मोदक दाबला की याला छान असा गोलाकार आकार येतो। तर मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे। त्याला छान कळ्याही पडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता। तर सुबक असा आकाराचा मोदक तयार झाला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेणार आहोत। नवशिके असाल तर ही टिप तुम्ही नक्की वापरा, याने तुम्हाला मोदक बनवायला सोपे जातील। तर आपले सगळे मोदक तयार करून झालेत, आता आपण हे तळून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम लो ठेवायची, गरम तेल करून घेतलंय आणि यामध्ये आपण हे मोदक तळून घेणार आहोत। लो फ्लेमवरती मोदक तळले की ते जास्त दिवस टिकतात आणि छान कुरकुरीतही होतात। त्यामुळे लक्षात ठेवायचं की मोदक तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। सतत हलवत आपण हे मोदक छान गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। बदामी कलरवरती आपण हे मोदक छान तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता की याचा हळूहळू कलर बदलायला लागलेला आहे। तर हळूहळू हे मोदक छान कलर घेत आहेत आणि याला सुंदर असा कलर आलेला आहे। जास्त वेळ तळायचे नाहीतर हे गुळामुळे थोडेसे आतून अजून गरम राहतात आणि बाहेर काढल्यानंतरही त्याचा कलर चेंज होऊ शकतो। तर त्यामुळे आपण ह्या स्टेजवरती हे मोदक तेलातून बाहेर काढून घेणार आहोत। तर व्यवस्थित तेल निथळून आपण हे मोदक बाहेर काढून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता की याला छान असा कलर आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तळून घेणार आहोत। मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता याला छान कळ्या पडलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत। हे मोदक तुम्ही 7 ते 8 दिवस ठेवू शकता, याला छान असा कुरकुरीतपणा राहतो। तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरल्या तर तुमचेही मोदक छान खुसखुशीत कुरकुरीत होतील आणि हे 7 ते 8 दिवस नक्कीच टिकतील। तर असे हे खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे गव्हाच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक मोदक तुम्ही नक्की बनवून पहा। तुमच्या घरातल्यांना आणि गणपती बाप्पांना हे नक्कीच आवडतील। कसे झालेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहतील। पुन्हा भेटू अशीच एक मोदकाची रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।